शिक्षकांसाठीच्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यभरातील शिक्षक वर्गात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणावर शिक्षक संघटनांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। मध्यवर्ती शिक्षक संघटनेने या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत म्हणजेच एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध अनागोंदींच्या विरोधात येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशाराही संघटनेने दिलाय। आज जो टीईटी परीक्षेचा जो पेपर फुटलेला आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी नम्रपणे विनंती करतो की या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे। कठोरात कठोर जे दोषी असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, संबंधित असतील, त्यांच्यावरती कठोरात कठोर ही शिक्षा झाली पाहिजे। त्याच पद्धतीनं गेल्या वर्षभरामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये जो अनागोंदी कारभार चालू आहे त्यामध्ये केंद्रभूत परीक्षा जी असेल त्याही परीक्षेच्या बाबतीमध्ये असेल, सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावळून जी वेगवेगळी परिपत्रकं निघत आहेत याही प्रकरणाचा एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे। या संदर्भामध्ये राज्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध नोंदवून भाग थांबणार नाही। तर या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्याच पद्धतीनं पावसाळी अधिवेशन चालू आहे, विधिमंडळावरती सुद्धा राज्यातील तमाम शिक्षकांचा आम्ही या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। टीईटी पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येते। येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे।